पुण्यातील विषारी दारूमुळे 13 जणांचा मृत्यू झाला। अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला। यामधल्याच एक आहेत 62 वर्षीय सुनंदा साबळे। 2 भाऊ आणि बहिणीच्या मुलाला त्यांनी या विषारी दारूमुळे गमावलंय। ज्या वयामध्ये त्यांना सोबत हवी होती त्या वयात त्या आज एकट्या पडल्यात। सरकारने अवैध दारू विक्रीवर कारवाई करावी अशी मागणी या आजींनी केली आहे। एका दिवशी तिघांचा झाला। आता कोणी नाही, मला सारा नाही, मी बेसारा आहे। सरकारने आमच्यावर दया करावा, हे दारू बंद करावा। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे 13 जणांचा मृत्यू झाला। हे मृत्यू म्हणजे 13 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला। कुणी भाऊ गमावला, कुणी नवरा तर कुणी मुलगा। याच विषारी दारूमुळे पांढरेमाळा परिसरातील 5 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये एका 62 वर्षीय आजींनी आपले 2 भाऊ आणि बहिणीच्या मुलाला गमावले। एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्यानं आजी आता एकट्या राहिल्या। या आहेत सुनंदा साबळे। गेली 40 वर्ष सुनंदा आजी हडपसरच्या पांढरेमाळा परिसरात राहतात। त्यांचे दोन्ही भाऊ अरुण डाडर आणि यशवंत पवार आणि बहिणीचा मुलगा राहुल क्षीरसागर यांनी हीच विषारी दारू प्यायली होती। त्यानंतर त्यांना पोटदुखी, मळमळ सुरू झाली। त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला। गेली 40 वर्षे या भागात दारू विकली जाते। तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप सुनंदा आजींनी केलाय। एक वेळ खायला दिलं नाही तरी चालेल, पण दारू बंद करा अशी भावनिक मागणी सुनंदा आजी यांनी सरकारकडे केली आहे। 2 चुलत भाऊ आणि एक बहिणीचा मुलगा, तो माझ्याकडेच असायचा। आणि एका दिवशी तिघांचा झाला। घरातली मेल्यावर कोण जाणार तक्रार करायला? आपल्या माणसाला बघणार का तक्रार करायला जाणार? ही परिस्थिती झाली ना आमच्यावर। एका मागे एक मारतात घरातली, तर आम्ही तक्रार करायला जाणार कोणाकडे आणि कधी जाणार? मरून जायचं गरिबांनी। गरिबावर कोण लक्ष देतं? कोण नाही लक्ष देत गरिबावर। याआधी या परिसरातील अनेकांनी या अवैध दारू अड्ड्यांविरोधात पोलिसात तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी कोणतीच कठोर कारवाई केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। जर वेळीच कारवाई झाली असती तर आज 13 जणांचा जीव वाचला असता अशी भावना मृतांचे नातेवाईक व्यक्त करतायत। आता या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले, मात्र वेळीच प्रशासनाने यामध्ये लक्ष घातलं असतं तर आज या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला नसता। त्यामुळे आता तरी सरकारने बेकायदेशीर दारू विक्री विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।